झी 24 तास एक पाऊल पुढे। शेतकऱ्यांना पाडून हमीभाव मिळत असल्याचा प्रश्न मांडल्यानंतर आम्ही कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला। त्यावेळी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचाच लाभ होत असल्याचं म्हटलंय। तसंच शेतमालाला चांगला भाव देण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। राज्याच्या सरकारचं काय साधारणतः धोरण आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे पणन मंत्री आणि कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील। पाटील साहेब, एकूण आपण आज राज्यातली स्थिती बघितली तर शेतीकडे वळणारा शेतकरी हा कमी आहे, कारण शेतमालाला भाव मिळत नाही ही साधारणतः शेतकऱ्यांची ओरड असते। राज्य सरकार काय करणार आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी? आजही शेतकऱ्यांची जी भूमिका आहे शेतीविषयक ती अजूनही टिकून आहे, कारण या अनेक स्थित्यंतरामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या प्रयत्नानं शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोगशीलता आणून त्यांनी त्याबद्दलची आपली भावना अजूनही कायम ठेवलेली आहे। अनेक वर्ष आपण खरं म्हणजे या शेती क्षेत्राला उत्तेजन देताना त्याचं मुख्य जे सूत्र आहे ते त्या शेती उत्पादनाला मिळणारा जो भाव आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे। आणि ज्या व्यवस्था त्यासाठी आपण निर्माण केल्या, कृषी उत्पन्न बाजार समिती केल्या असतील, याच्या पलीकडे आपण खरं जाऊ शकलो नाही। हे खरं म्हणजे आपलं मोठं अपयश आहे। खरं म्हणजे आपण जर पाहिलं की मागच्या 2 वर्षामध्ये आपण जे काही प्रयत्न केले, किमान जवळजवळ 60% हमी भावाच्या किमतीमध्ये वाढ केलेली केंद्र सरकारनं, ती एक फार मोठी उपलब्धी आहे। कारण सातत्याने त्यामध्ये आमचे लोकप्रतिनिधी भांडत होते, राज्य सरकारकडून आम्ही सातत्याने त्यासाठी पाठपुरावा करत होतो आणि तो एक मोठं यश आपल्याला त्यात मिळालं आहे। पणन व्यवस्थेतून जर थेट शेतकऱ्यांचा भाजीपाला दैनंदिन विक्रीकरता त्यांच्या गटांमार्फत जर मुंबईला किंवा मोठ्या शहरात जाऊ शकला, त्यासाठी आम्ही काही खर्च आम्हाला करावा लागला काही व्यवस्था निर्माण करण्यासाठी, ते आम्ही तो करू। म्हणजे मग डायव्हर्शन शेतकऱ्याला जे देताना त्याला वाटलं पाहिजे की माझं डायव्हर्शन कांद्याकडून जे होतं आहे ते चांगल्याकरता होतं, हा त्याबद्दलची त्याच्यामध्ये विश्वासार्हता निर्माण करणं महत्त्वाचं आहे। पाटील साहेब, तुम्ही एवढी पावलं उचलता शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवण्यासाठी, याच्यात यश हो हीच आपल्याला शुभेच्छा। 2 वर्षाचा कारकीर्द अजून या सरकारला आहे, त्या कालावधीत काहीतरी ठोस स्पष्ट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेसह दीपक भातुसे, झी 24 तास मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।